एकदा रोलिंग टेकड्यांच्या दरम्यान वसलेल्या एका विचित्र गावात श्मुवेल नावाचा एक वृद्ध शेतकरी राहत होता. श्मुवेल आपल्या हिरव्यागार शेतात उत्कृष्ट पिकांना मिळवलेल्या हिरव्या शेतात खूप विस्तृतपणे ओळखला जात असे. तथापि, अशी एक समस्या होती ज्याने सॅम्युअलची जमीन कित्येक महिने नांगरली होती. एक अविरत दुष्काळ या प्रदेशात वाढला होता आणि त्याची एकेकारी जिज्ञासू शेतात गेली होती. दररोज श्मुवेल पहाटेच्या वेळी जागे होईल, त्याच्या थकलेल्या पेंढा टोपीला दान करेल आणि ढग नसलेल्या आकाशाकडे जाण्यासाठी बाहेर जाईल. क्षितिजावर गडद पावसाचे ढग दिसण्याच्या आशेने तो तेथे तासनतास उभा राहिला असता. एकदा जीवनासह फुटलेल्या त्याच्या शेतात आता प्राशुट झाले होते आणि त्याच्या थकलेल्या पायाखाली मैदान क्रॅक झाले होते. त्याची पत्नी मार्था कधीकधी त्याच्याबरोबर सामील होईल आणि त्यांनी एकत्र उभे राहून शांतपणे पावसासाठी प्रार्थना केली. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यांना सूर्याखाली झोपण्यासाठी अनेक वर्षे घालवलेल्या गुणांची नोंद झाली आणि त्यांच्या हातांनी असंख्य लागवड हंगामांविषयीच्या कथा सांगितल्या. श्मुवेलची मुले आणि नातवंडे त्याला अनेकदा प्रोत्साहन आणि पाठिंबा देत असत. रुंद, त्याचा नातू लिली, एक निष्पाप स्मितहास्य म्हणेल, "पाऊस येईल." तिच्या शब्दांनी श्मुवेलचे हृदय आशेने भरले, परंतु तो मदत करू शकला नाही परंतु भविष्याबद्दल काळजी करू शकला. दिवस आठवडे आणि नंतर महिन्यात बदलत असताना, श्मुवेलचा संयम आणि आशा परीक्षेला लावण्यात आली. तो बायबलमधील आपले आवडते परिच्छेद वाचू शकेल आणि विश्वास आणि चिकाटीच्या कथांमध्ये सांत्वन मिळेल. संपूर्ण गावात श्मुवेलला अटळ आशा आणि दृढनिश्चयाचे प्रतीक म्हणून पाहिले. एक पहाटे, श्मुवेल त्याच्या निर्जन शेतात उभा होता, तेव्हा त्याला आकाशात काहीतरी वेगळे दिसले. तेथे, अंतरावर, राखाडीचा इशारा होता. त्याने डोळे मिचकावले, त्याच्या डोळ्यांवर विश्वास ठेवण्याचे धाडस केले. तो एक ढग होता, एकटा ढग, परंतु त्याने पावसाचे वचन दिले. नूतनीकरण केलेल्या ऊर्जेसह, श्मुवेलने पुन्हा आपल्या फार्महाऊसवर धाव घेतली आणि ओरडून म्हणाला, "हे येत आहे. पाऊस येत आहे." संपूर्ण गाव आकाश अंधकारमय झाल्यामुळे जमले आणि पहिले रेनड्रॉप्स पडू लागले. चिअर्स फुटले आणि श्मुवेल त्याच्या शेतात उभा राहिला. ते आर्द्रता भिजविली आणि पार्च केलेल्या वनस्पती नवीन चैतन्यशीलतेने पुनरुज्जीवित झाल्या. संपूर्ण गाव साजरे केले. पावसात नृत्य करून आनंद झाला की ज्यांनी दीर्घ दुष्काळ सहन केला होता त्यांनाच समजू शकेल. श्मुवेलने आकाशाकडे पाहिले, त्याचे हृदय कृतज्ञतेने भरलेले आहे. प्रतीक्षा लांब आणि आव्हानात्मक होती, परंतु यामुळे त्याला आशा, विश्वास आणि कधीही हार मानण्याचे महत्त्व शिकवले गेले. पाऊस आला होता आणि त्यासह एक सुंदर कापणी जी येत्या वर्षासाठी त्याचे कुटुंब आणि गाव टिकवून ठेवेल. आणि म्हणूनच, पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याची कहाणी गावात एक आख्यायिका बनली. ही आठवण करून देते की अगदी बऱ्याच काळामध्येही आशा चमकू शकते, आणि निसर्गाचे जीवन परत देशात आणण्याचा मार्ग होता.